आज आपल्या बागेमध्ये ना सगळ्याच रंगाच्या गुलाबाला फुलं आली आहेत. तुम्हाला दाखवणारच आहे. बघितल्या बघितल्या तुमचं सुद्धा मन प्रसन्न होऊन जाणार आहे. आणि बघा, व्हिडिओला लाईक आत्ताच करा. नंतर तर तुम्ही करणारच आहात, पण आठवण करून दिली. अख्खा उन्हाळा गेला, पण मनाला पाहिजे तशी मेथीची भाजी भेटत नव्हती, कारण ऊनही तितकंच होतं. काल मंडई आणायला गेल्यानंतर छान कोवळ्या अशा मेथीच्या 2 पेंड्या आणल्या होत्या. रात्रीच नीट करून ठेवल्या होत्या. सकाळी उठल्या उठल्या ती मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली होती. भरपूर छोट्या उकळीमध्ये लसूण ठेचून घेतला. तेलामध्ये ना अर्धा चमचा जिरी, मोहरी आणि भरपूर ठेचलेला लसूण टाकून घेतला. तुम्हाला ती उकळी हवी असेल ना छोटी, तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यानंतर त्याच्यामध्ये ही मेथीची भाजी, अर्धा तास भिजत घातलेली मटकीची डाळ, लाल मिरचीची पूड आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आणि बघा, 5 मिनटं शिजवली. मस्त मेथीची भाजी तयार झाली होती. अशी मेथीची भाजी आहे ना, गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा चपाती आणि मध्यभागी ठेवलेली ही मेथीची भाजी खायला खूप छान लागते. कोणाकोणाला आवडते बरं, कमेंट करून नक्की सांगा. आज इतकी सुंदर सुंदर फुलं आलेत ना, तुम्ही इथं बघू शकताय. गच्च भरलाय आपला गुलाब सगळा. आणि इकडं केसरी रंगाच्या गुलाबाला पण फुलं आले बघा. दाखवते जवळून सगळे. परत इथं पिवळ्या रंगाच्या गुलाबाला पण फुलं आले. इथं पांढरा गुलाब आहे, त्याला पण फुलं आले. सगळी फुलं दाखवते, पण अगोदर ना ही सगळी झाडं आहे ती अशी ती पायरीवरती ठेवून घ्यायचीत. म्हटलं आता दोघं मिळून ठेवून घ्यावी ही सगळी झाडं, कारण हे सकाळी घासून घेतलंय सगळं पोर्चमधलं, त्यामुळं. देऊ का ती वरच्या पाहिजे होती, वरच्या दगडू दोंड्या गेटच्या बाहेर जायचं नाही. खाली जाऊ नका, कुंडी बदलायची पडत त्याला चिटकून पाहिजे. अयो काय खरं आहे, एवढं उचलायचं जरा जड झाली. हो बरोबर. कपाट ठेवायच्या थोडं कट करावं लागतं. हे बघा, एकदम क्लिअर दिसल तुम्हाला की दगडू दगडू आत ये. दगडू बाहेर जाऊ नको, चिंगी मारती तुला. बस तसाच तू चल. हे तर केसरी रंगाच्या गुलाबाला पण फुलायच. हा मस्त असा कसला सुंदर आलाय बघा हा ब्लॅक रोज. त्याच्याच खाली हा केसरी रंगाचा गुलाब बाप्पासाठी आघाडा उगवलाय. आणि इथं तर बघा इतकं भारी, इथंच वाटतंय मांडी घालून बसावं एकदम शांत निवांत. अशी इतकी सुंदर फुलं आलेत, इतकी सुंदर. डार्क जे उमलले ना ते आज उमलले, आणि फिक्कट थोडा रंग झालाय ना हे आज उमलले. हे बघा 2 गुलाब शेजारी हे. हो खूप गरम होते आज. वेगवेगळे आहेत, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. फरक आहे ह्याच्यामध्ये. ह्याची कांडी लावली तरी येते पटकन. लाजाळू कशी मिटली पानं लगेच. हे बघा, आणि किती रंगाचे गुलाब आहेत ते तुम्हाला समजेल ना आज, म्हणून म्हटलं चला दाखव. सगळ्याला फुलं आलेत आज आपल्या गुलाबांना. इथं हा पांढरा, हा सुंदर दिसतो एकदम. त्यानंतर हा नवीन, ज्यावेळेस बागकाम दाखवलं ना तेव्हा हा व्हिडिओत मी गुलाब लावलेला दाखवला होता. त्याला बघा आज फुलं आले. छान नव्हती पण फुटायला लागली. त्यानंतर हा एक आहे छोटा बटन गुलाब. ह्याला खूप दिवसातून फुलं आले, म्हणजे मला पण आठवत नव्हतं की ह्याचा रंग कुठला आहे म्हणून. हा पिवळा आहे, छोटंसं फुल आलं. हे पण बटन गुलाब सारखंच आहे. आणि हा केसरी रंगाचा गुलाब आहे. हे बघा, ह्याला आज एकदम मस्त फुल आले. हे बघा कसलं गोड आहे बघा फुल. एकदम बाग आपली सगळी आज रंगीबेरंगी दिसते. ऊन नाही त्यामुळे एवढं व्यवस्थित क्लिअर दिसत नाही, पण छान आलीत सगळीच. गच्च भरले. म्हटलं चला आली बाहेर तर दाखव. भाजी करून झाली, आणखीन चपाती बनवायच्यात. आणि इकडं चिंगीची पिल्लं आणि चिंगी.
भाजी टाकली, कणिक मळून घेतली आणि त्यानंतर बाहेर गेले. सगळी झाडं ठेवलेली तर तुम्ही बघितलीच असतील. आणि त्यानंतर घरात येऊन चपाती बनवून घेतल्या. मस्त अशी माझ्यासाठी मेथीच्या भाजीसोबत खाण्यासाठी ही ज्वारीची भाकरी बनवली. आणि रात्री ना कारली आणली होती ताजी ताजी, अशी पातळ कट करून ना त्या कारल्यांची भाजी बनवली होती. खूप छान झाली होती ही भाजीसुद्धा. आणि तीच ना गरम केली तव्यामध्ये. त्यानंतर लेकी सांगून गेल्या होत्या, आई रोज वापरायच्या भरणीतलं लोणचं संपलंय, आज आठवणीनं काढ बरं. म्हणून म्हटलं चला लोणचं काढूनही होईल आणि ह्या भरणीतलं लोणचं छान मिक्स करून सुद्धा होईल. इतकं छान झालंय ना लोणचं, तुम्हाला वाटेल प्रत्येक गोष्टीची स्वतःची स्तुती करते. पण मी खरंच अंतकरणापासून तुम्हाला सांगते, विकतचं लोणचं सुद्धा एवढं टेस्टी होणार नाही ना, एवढं टेस्टी हे लोणचं झालेलं आहे. मी तुमच्यासोबत याची रेसिपीसुद्धा शेअर केली होती. बऱ्याच ताई आपल्या फॅमिलीमध्ये आता नवीन जॉईन झालेल्या आहेत, त्यांना माहिती नसेल. पण तुम्ही नाव टाकून लोणचं रेसिपी असं त्रिवेणी जगताप लोणचं रेसिपी असं जरी सर्च केलं ना, किंवा मँगो पिकल त्रिवेणी जगताप असं म्हणून, तरी पण ती रेसिपी नक्की येते. तुम्ही ह्या उन्हाळ्यात मी सांगितलेल्या पद्धतीनं लोणचं नक्की ट्राय करा. आणि आत्ता इतकं छान मुरलं आहे ना, अगदी हाताचं बोट टच करेपर्यंत ते असं तुटतंय, इतकं मऊसूद असं ते लोणचं झालेलं आहे. म्हणून ही रोज वापरायचं म्हणजे खाण्यासाठी जे लोणचं काढलं जातं ना, ती भरणी पण घासून घेतली होती मी. त्याच्यामध्ये बघा लोणचं काढलं आणि तुम्ही बघा विकतच्यापेक्षा छान लोणचं इथं दिसतंयच तुम्हाला. आणि बघा त्यानंतर काय केलं की ह्या भरणीचं ना पूर्ण झाकण आहे ना, ते टिश्यू पेपर घेतला आणि त्यानं स्वच्छ पुसून घेतलं. जेणेकरून काय होतं की ह्या चिनी मातीच्या भरणीचं जे झाकण आहे ना, ते पण तेलकट होत नाही, भरणीतून खाली ओघळ येत नाही. त्यामुळे ज्या वेळेस मी लोणचं भरणीतून काढते ना, अशा पद्धतीनं पुसून घेत असते. एका ताईंची सारखी कमेंट येत होती, तुझ्याकडलं हेअरस्टिक दाखव म्हणून. तर बघा ह्या माझ्याकडे अशा प्रकारच्या हेअरस्टिक आहेत. सिम्पलच आहेत, अशा काय फॅन्सी वगैरे असं काही नाही. आता ही एक आहे बघा अशी. आणि जर लिंक मिळाला तर मी लिंक पण देते डिस्क्रिप्शनमध्ये. हे बघा ही अशी, हे लोखंड किंवा पत्रा म्हणू शकतात, पत्रा नाही लोखंडमध्ये येईल ही आहे. आणि एक मोती आहे ह्याच्यावरती. दुसरी आहे ही लाकडी आहे बघा अशी, ह्याला हे असं हे निघतं बऱ्याच वेळेस, हे त्रिकोणी येते. आणि ही महाबळेश्वरला आम्ही गेलतो 1.5-2 वर्षापूर्वी, तेव्हा तिथून घेतली होती 40 रुपयांना. ही आपल्या शॉपमध्ये म्हणजे माझं ज्यावेळेस शॉप होतं ना, तेव्हा विकाय आणलेल्या होत्या 20-25 रुपयाला होत्या. ही तर लास्टला एक लटकन होतं त्याच्यात, ते तुटून पडले. ही थोडीशी अशी हलकी स्टीलमध्येच येईल ही. तर ही अशी एक आहे, ह्याच्यावर इथं प्रिंट होती ती निघून गेली सगळी. आता ही पण माझं ज्यावेळेस शॉप होतं तेव्हा विकाय आणलेल्या होत्या ना, त्यातल्या होत्या. ह्याच्यावरती पूर्ण हे गोल दिसतंय ना, स्टोनचं वर्क होतं त्याच्यावरती सगळे. म्हणजे आपण ते ब्लाऊजच्या गळ्याला लेसला लावाय वगैरे ती तशी मिळत नाही का स्टोनची लेस, तर तशी लेस असं इतकं छान दिसायचं ना. पण ते सगळं निघून गेले. पण ही मला लावायला खूप आवडते आणि लाकडी असल्यामुळं घसरत नाही. तर ह्या हेअरस्टिकच्या ज्या आपण किंवा आणखीन काही छान हेअरस्टिकच्या लिंक भेटल्या ना, तर नक्की देते. आणि 1-2 माझ्याकडे अजून फॅन्सी हेअरस्टिक आहेत, पण आता आठवत नाहीये, खूप दिवस झाले त्या लावल्या नाहीत, कुठं जाता येता. ज्यावेळेस सापडतील ना त्यावेळेस नक्की दाखवते तुम्हाला. आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नंतर तुम्ही विसरून जाता. आता म्हटलं चला मस्त असा हा ड्रेसिंग टेबल आवरून घेऊया, कारण भरपूर धूळ किंवा पावडर लावताना वगैरे पडलेली असते, केस विंचरताना केस पडलेले असतात. त्यामुळं तुम्ही बऱ्याच वेळेस मला म्हणता ना, तू ॲक्टिव्ह एवढी कशी असते किंवा तुला कंटाळा येत नाही का? तर हो, प्रत्येकाला कंटाळा येत असतो. पण काही वर्षापूर्वी माझे वडील गेले, त्या टायमिंगला ना एक माझी मानसिक स्थिती आहे ना फार विचित्र झाली होती आणि सारखं रडायला यायचं. आत्तासुद्धा येतच असतं मला, शेवटी वडील आहेत ते, त्यांच्यासाठी कोणाला बरं रडायला येणार नाही. पण एकदा असाच मनात माझ्या विचार आला की मला माझ्या वडिलांना ना नेहमी आनंदी बघायला आवडत होतं. म्हणून मी त्यांच्यासाठी ना स्वतःला कामात गुंतवून घेतलं. मला आवडीची कामं, आवडीचे छंद जपायला सुरुवात केली, जेणेकरून मी आनंदात राहील. माझ्या मनात पहिला एकच प्रश्न आला होता की मला दुःखी आणि रडताना बघून त्यांना कसं वाटत असेल बरं. रडू तर येतच असतं प्रत्येक लेकीला, तरी पण त्यांना माझ्याकडे बघून वाईट वाटू नये किंवा त्यांच्या आत्म्याला दुःख होऊ नये म्हणून मी स्वतःला नेहमी ॲक्टिव्ह ठेवलं. आणि जी लोक आपल्यावरती अशी आयुष्यात कोणी वडील म्हणूनच नाही, जी आपल्यावरती नेहमी कायम निस्वार्थ प्रेम करतात ना, त्यांच्याबद्दल न सांगता भावना दाटून येतात आणि एकटं बसल्यानंतर तर येतातच येतात. त्यामुळे सतत काम करत राहायचं, आपले छंद जपत राहायचं आणि आपल्याकडं बघून कोणीतरी जगत आहे, कोणीतरी आनंदी राहत आहे ना, त्या व्यक्तीसाठी खऱ्या आनंदाने जगायला शिकायचं. तर काही ऑनलाईन साड्या मागवल्या होत्या मी. हा घातलेला ड्रेससुद्धा खूप छान कॉटनचा कम्फर्टेबल आहे. या सगळ्याच्या लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की